मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल हा आतापर्यंत लागलेला आहे। 95 जागांसाठी ही लढत होती, परंतु मीरा भाईंदर शहरामध्ये सर्वात जास्त लढाई होती भाजप विरुद्ध जे शिवसेनाचे परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक यांच्या शिवसेनासोबत। पण कुठेतरी वाटते की मीरा भाईंदर शहरामध्ये भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांना राजकारणाच्या चाणक्य बोललं जातं आणि त्यांनी चाणक्य बोलल्याप्रमाणे त्यांनी जादूची छडी चालवली आणि हा मीरा भाईंदर शहरामध्ये बघू शकता तुम्ही भाजप हा बहुमताने आलेला आहे। 48 सीटांनी महापौर होता, हे असं बहुमतपेक्षा ते पुढे गेलेले आहेत। मी बघू शकता फक्त शिवसेनेच्या पदरामध्ये ह्या 3 सीट आलेल्या आहेत आणि काँग्रेसला आतापर्यंत 10च्या सीटच्या आसपास त्यांना अजून 2 प्रभागाची मतमोजणी अजून बाकी आहे, ती पण आता काही वेळामध्ये होईल। परंतु सूत्रांच्या माहितीनुसार आणि सर्वेक्षणाच्या नुसार तोही दोन्ही प्रभाग हा भाजपाच्या वाटेवर चालण्यासारखं वाटतं। कुठेतरी पुन्हा एकदा ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये हे मीरा भाईंदर शहर भाजपाचं आहे का, हे पुन्हा एकदा जो प्रश्न निर्माण केला होता ह्याचं हे उत्तर मिळवून दिलेलं आहे। कारण भाजपाची ही मारलेली मुसंडी आणि मीरा भाईंदर शहरामध्ये जो युती धर्म तुटला होता, कुठेतरी आता ह्या संपूर्ण गोष्टीच्या वरती हे उत्तर मिळालेलं आहे आणि मीरा भाईंदर महानगरपालिके हे जे निकाल आहेत हे खरंच धक्कादायक आहे। कारण मीरा भाईंदर शहरामध्ये शिवसेना जे छोटा भाऊ मानत होती, आज ती शिवसेना कुठेतरी संपण्याच्या वाटेवर आहे। याच्यानंतर आज कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष निर्माण होतोय आणि महापौर आणि ह्या सगळ्या गोष्टीची दिशाही झालेली आहे। परंतु एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काँग्रेस संपायला आली होती असं वारंवार सांगत होती, कुठेतरी काँग्रेसला पुनर्जीवन मिळालेलं आहे। कारण आता 10च्या सीटच्या आसपास काँग्रेसची सुद्धा सुरू झालेली आहे ठेवलेला आहे। मी विजय काते, मीरा भाईंदर।